अन्नपूर्णे सदा पूर्णे शङ्करप्राणवल्लभे ज्ञानवैराग्यसिद्ध्यर्थं भिक्षां देहि च पार्वते। आज श्रावणीकडच्या चैत्रगौरीच्या हळदीकुंकूच्या निमित्ताने मी एक खास कर्नाटकातली आमची पारंपरिक डिश चित्रान्ना. अन्ना म्हणजे भात, तर चित्रान्ना म्हणजे कलरफुल भात. आपण महाराष्ट्रात कैरीच्या डाळीचा नैवेद्य दाखवतो, तसंच कर्नाटकात कैरी घालून हा चित्रान्ना या सीझनमध्ये करतात. तर आज आपण बघूया कैरी घातलेल्या चित्रान्नाची रेसिपी. चित्रान्नासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी तांदूळ घेऊन भात शिजवलेला आहे. तो बासमती घ्या किंवा कुठलाही तुमचा रोजचा वापरातला घ्या, पण मोकळा शिजवून घ्या. आणि इथे मी एक मध्यम आकाराची कैरी घेतलेली आहे किसून. तर कैरीच्या आंबटपणाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या चवीप्रमाणे कैरी घेऊ शकता. आणि आत्ता कैरीचा सीझन आहे तर आपल्याला कैरी मिळते आहे, पण कैरीचा सीझन नसेल तर आपण ह्याच्यात लिंबू पिळू शकतो. खवलेला नारळ घेतला आहे. आणि आता फोडणीचं साहित्य सांगते: तेल, मोहरी, हिंग, पंढरपुरी डाळ्या, शेंगदाणे, काजू हे ऐच्छिक आहे, उडदाची डाळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या बारीक चिरून. आणि ह्या इथे 2 मी लाल सुक्या बॅडगी मिरच्या घेतल्या, त्याच्यानी आपल्या चित्रान्नाला एक छान खमंगपणा येतो. आणि ह्यातनं माझी आई आणि आजी आपली जी मोहरी असते ती अशीच कच्ची त्याची पूड करून ठेवायच्या आणि ह्या चित्रान्नात घालायच्या. तर ही अगदी तुम्ही पाव टीस्पून घालायची, कारण कडवटपणा नको यायला त्याचा. आणि चवीप्रमाणे मीठ आणि साखर. तर आता आपण सगळ्यात पहिल्यांदा फोडणी करून घेऊया. आता मी इथे तेल तापत ठेवलं होतं, तेल चांगलं तापलं आहे. आपण त्यात मोहरी घालूया. आता मोहरी छान तडतडली आहे, मी ह्याच्यात दाणे घाल. दाणे खमंग झालेत आपले. आता मी उडदाची डाळ घालते. आता यात हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, पंढरपुरी डाळ्या. काही जण ह्याच्यात पंढरपुरी डाळ्यांच्या ऐवजी ओली हरभऱ्याची डाळ भिजवून पण टाकतात. आणि देवीला नैवेद्य म्हणून थोडे काजू, हे ऐच्छिक आहे. हिंग, हिंग थोडा जास्तीच टाकायचा, म्हणजे साधारणतः 1 टीस्पून. छान त्याला खमंग चव येते चित्रांना. हळद, अजून खमंगपणा येण्यासाठी या 2 लाल बॅडगी मिरच्या टाकल्या मी ह्याच्यात. आता आपली फोडणी तयार झाली आहे. मी गॅस बंद करते. आता इथे मी भात आपला हा जरा मोकळा करून घेतलेला आहे. चित्रांना ना कधीच असं फोडणीच्या भातासारखं फोडणी केली आणि कढईत त्याच्यात भात वगैरे घातला असं करायचं नाही. हे नेहमी हा असा थंडच कालवला जातो आणि कैरी वगैरे असल्यामुळे तो परत गरमही करायचा नाही. प्रीती, जसं तू म्हणालीस ना की हे थंडच आपण बनवतो आणि ते थंडच खायला देतो, याचं मुख्य कारण म्हणजे कैरीमध्ये विटॅमिन सी असतं. हो, बरोबर. आणि विटॅमिन सी हे झाड स्वतः तयार करतं, ज्याला आपण जैविक असं म्हणतो. त्यामुळे जर आपण ते गरम केलं तर विटॅमिन सीचा लॉस होतो आणि आपल्याला विटॅमिन सी कैरीमध्ये जेवढं आहे तेवढं मिळत नाही. म्हणून पूर्वापार चालत आलेली ही पद्धत आहे की त्याच्यात आपण कैरी ही कच्चीच घालतो, जेणेकरून त्याच्यात असलेले विटॅमिन्स आपल्याला ॲज इट इज मिळावेत. तर आता ह्यात मी कैरी घालते.
मगाशी सांगितल्याप्रमाणे कैरीचा आंबटपणा आणि तुमच्या चवीनुसार कैरी तुम्ही कमी जास्त करू शकता. यात आपल्या चवीनुसार मीठ, कैरीचा आंबटपणा बॅलन्स करायला साखर आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कच्च्या मोहरीचीच केलेली पूड आहे. ही अगदी थोडी 1/2 टीस्पूनच घालायची, नाहीतर कडवटपणा जास्ती येतो. आता ह्यात मी ही आपली कोमट झालेली फोडणी घालते. आता मी हे सगळं साहित्य घेतलं आहे आणि तेल आहे बाकी ह्याच्यात, पण आपण आधी हे कालवून घेऊया आणि जसं लागतं आहे तसं एक्स्ट्रा आपण ह्याच्यात तेल घालू शकतो. मी छान हातानेच कालवून घेते, म्हणजे सगळीकडे छान एकसारखं पसरली जाईल चव. आता हे छान व्यवस्थित कालवून झालं आहे आणि कर्नाटकी पदार्थ असल्यामुळे सढळ हाताने खोबरं. तर गौराईच्या नैवेद्यासाठी आपला हा खास कैरीचा चित्रान्न, म्हणजे कन्नडामध्ये त्याला म्हणतात माविनकाई चित्रान्न, तयार आहे. तर आपण आपल्या गौराईला नैवेद्य दाखवूया.